राजकारण हे धनदानगी आणि मस्तवाल या लोकांनीच करायचा खेळ आहे। सामान्य माणसाला तिथे स्थान नाहीये असं मानलं जाण्याच्या काळामध्ये आर पाटील राजकारणामध्ये आले। राजकारणामध्ये येऊन सुद्धा त्यांचा सामान्य माणसाशी असलेला स्नेह हा जराही तुटला नाही। महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदापर्यंत जाऊन सुद्धा आर पाटील हे जनसामान्यांसाठी आबाच राहिले आणि त्यांची ही जनतेची तुटलेली नसलेली नाळ हे मला असं वाटतं आर पाटील यांचं सगळ्यात मोठं एक लक्षण मानायला हवं। आर पाटील यांची कारकीर्द वेगवेगळ्या अर्थाने गाजली। त्यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय जो काही प्रमाणात वादग्रस्त ठरला तो म्हणजे मुंबईतल्या डान्स बारवर बंदी घालण्याचा। आर पाटील अत्यंत गरिबीतनं वाढले। त्यांची शालेय परिस्थितीमध्ये काळामध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती होती। त्यांच्या वडिलांचा आणि आईचा संसार हा त्यावेळच्या काही वेगळ्या कारणांमुळे उद्ध्वस्त झालेला होता आणि अशा पार्श्वभूमीवरती आरारांना शाळेत शिकताना पुढच्या टप्प्यामध्ये इतक्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं की त्यांना सर्वसाधारणपणे माणूस गेला की त्याचे कपडे अन्य कोणी वापरत नाही, पण आपल्या निधन झालेल्या वडिलांचे कपडे घालून आर पाटील यांना आपली शैक्षणिक कारकीर्द पुरी करावी लागली। त्यामुळे हे सगळं का झालं याचं एक विशिष्ट कारण आर पाटील यांच्या डोक्यामध्ये होतं, ते म्हणजे मग गावाकडे पार्श्वभूमी असल्यामुळे एकंदर तिथली काही सांस्कृतिक जी कारणं असतात, वग तमाशा वगैरे वगैरे, तर हे सगळं कारण त्यांना मुंबईमधल्या शहरांमध्ये हे डान्स बारच्या निमित्तानं होतंय असं वाटत होतं। एक मोठा वर्ग या तरुण असेल किंवा मध्यमवर्गीय असेल या डान्स बारच्या नादाला लागून आपले पैसे उधळतो, आपलं आयुष्य खर्ची घालतो आणि शेवटी भग्नता हातामध्ये घेतो हे त्यांना दिसत होतं। तर या एका उमाळ्यापोटी त्यांनी तो निर्णय घेतला। त्याच्यानंतर अनेक अर्थ काढले गेले, त्याच्यावरती टीकाही खूप झाली, पण याच्यातनं त्यांचा दिसला तो सामान्य माणसाच्या प्रती असलेला कळवळा आणि प्रेम, हे त्यांचं प्रेम त्यांचं सतत कायम राहिलं। ज्याला सत्तेमध्ये गेल्यानंतर उतू नये मातू नये असं म्हणतात, त्याप्रमाणे आर पाटील सत्तेमध्ये विविध पदांवर असून सुद्धा उतू नये मातू नये अशाच पद्धतीने जागले। असंच त्यांचं वागणं होतं। वैयक्तिक आयुष्यातही त्यांची मुलगी नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकली, मराठी माध्यमामध्ये शिकली। आर पाटील गृहमंत्री असताना त्यांचा धाकटा भाऊ पोलीस खात्यामध्ये होता। एखादा अन्य राजकारणी असतं तर त्याला मोठ्या प्रमाणावरती बढती देऊन त्यांनी त्याची मोठी पदं दिली असती, पण त्याच्या आयुष्यामध्ये काहीही फरक पडेल असं आरांनी काही केलं नाही। तो त्याचंच नैसर्गिक जगणं जगत राहिला। हा साधेपणा मला असं वाटतं की राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दुर्मिळ होत चाललेला आहे आणि आर यांच्या निधनानं तो अधिकच दुर्मिळ होईल। तो अत्यंत ज्याला अत्यल्प प्रमाणामध्ये आता यापुढे दिसेल अशी एकंदर परिस्थिती आहे। यातला एक दुर्दैवी योगायोग फक्त नमूद करायला हवा की ज्या आम आदमी पक्षाचं नाव घेऊन किंवा ज्या आदमीचं नाव घेऊन, सामान्य माणसाचं नाव घेऊन दिल्लीमध्ये एक स्वतंत्र पक्ष उदयाला येत असताना महाराष्ट्रामध्ये खरा प्रामाणिक एक साधा किंवा खराखुरा ज्याला आप आदमी म्हणता येईल अशा स्वरूपाचा नेता हा काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। हा योगायोग निश्चितच मला असं वाटतं चटका लावून राहणार आहे आणि पुन्हा ज्या दिवशी की महाराष्ट्रासारख्या म्हणजे कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये अशाच माणसांसाठी कार्य करणारा कॉम्रेड गोविंद पानसरे नावाचा एक चांगला मोठा नेता त्याला हल्ल्याला तोंड द्यावं लागतं, त्याच दिवशी आर पाटील यांचं निधन व्हावं हा मला असं वाटतं एक दुर्दैवी योगायोग आहे। सुरुवातीला प्रमोद महाजन, नंतर मग विलासराव देशमुख, आता आर पाटील, जी माणसं राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांच्या पक्षाला आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन गेली असती, वेगळ्या उंचीवर घेऊन गेली असती, ती महाराष्ट्रामध्ये अशी वयाच्या अकाली टप्प्यावरती जात आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी हे खूप वेदनादायी असेल।